हॅलो, नमस्कार. वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर बघा, विकतचा पिझ्झा आणला आणि आपण घरी बनवलेला पिझ्झा, तर या मध्ये दोन्हींमध्ये एवढं पैशाचं अंतर आहे, तर हे तुम्हाला माहीतच असेल. पण जर आपण घरी पिझ्झा बेस आणून असा व्हेज पिझ्झा बनवला, तर मुलांसोबत आपण फॅमिलीसोबत पिझ्झा एन्जॉय करू शकतो. तर आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर बघा, आता इथे चिली फ्लेक्स आणि मिरपूड तर आपल्याला लागणारच आहे. तर आता चिली फ्लेक्स मी घरीच केले. जी आपली बेडगी मिरची असते, तर ती मिक्सरला फिरवून घेतली. त्यामध्ये 5 ते 6 मिऱ्या घातल्या. मिरपूड पण तयार झाली. आता त्यानंतर आपण आता हे व्हेज भाज्या ज्या आहेत त्या कट करून घेऊया. म्हणजे टोमॅटो, कांदा आणि शिमला. तर आता हे इथे शिमला मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेते. तुम्ही हवं तर उभीसुद्धा कट करू शकता आवडीप्रमाणे. तर आता इथे आपल्याला चौकोनी अशा या आकाराने आपल्याला कट करून घ्यायचं. बारीक टोमॅटो, त्यानंतर इथे कांदासुद्धा मी असा चौकोनीच थोडासा असा मोठा मी कट केलेला आहे आणि प्रत्येक पाकळी वेगळी करायची आहे. तर कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो हे 2-2 असे मी घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर चिली फ्लेक्स आणि मिरपूड हे एकत्र मी घरीच केलं, तुम्हाला दाखवलेलं आहे. तर त्यानंतर आता बघा, आपण सर्वात प्रथम इथे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. कढई तापायला ठेवायची. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे जे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आहे हे आपल्याला व्यवस्थित असं परतून भाजी तयार करून घ्यायची आहे. जे पिझ्झा बेसवर आपण ती भाजी टाकतो, तर ती आपल्याला परतून घ्यायची आहे. आता इथे मी तुम्हाला बिना ओव्हनचा, त्याचबरोबर बघा बिना ओव्हनचा आणि बिना पिझ्झा सॉसचा मी तुम्हाला इथे पिझ्झा दाखवणार आहे. अगदी घरगुती पद्धतीने याची चव बघा आणि बाहेरून आणलेल्याची चव बघा. खूप अप्रतिम चव होते घरी बनवलेल्याची. तर आता इथे बघा, मी माझ्याकडे पिझ्झा सॉस पण नाही आहे आणि ओव्हन पण नाही आहे. मी अगदी तव्यावर तुम्हाला घरगुती पद्धतीने दाखवते आहे. आता ह्या ज्या भाज्या आहेत, तर ह्या भाज्या आपल्याला तेलामध्ये अशा व्यवस्थित परतून घ्यायच्या. त्यामध्ये तुम्हाला लसूण बारीक कट करून टाकायचं आहे, लाल तिखट टाकायचं आहे चवीप्रमाणे, तर आणि थोडंसं मीठ टाकायचं. आता हे आपल्याला म्हणजे पूर्ण अशी शिजून घ्यायची नाही आहे ही व्हेज आपल्याला भाजी. फक्त असं शॅलो फ्राय आपण म्हणतो ना, की अगदी आपल्याला अर्धवट अशी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपण तव्यावर बनवणार म्हटल्यावर ही थोडीशी आपण अशी शॅलो फ्राय करून घेणार आहोत व्हेज भाजी. तर तुम्ही शिमला मिरची, कांदा तुमच्या आवडीप्रमाणे उभाही कट करू शकता. तर इथे मी चौकोनी आकाराचा असा कट केलेला आहे. आता थोड्या वेळ 1-2 मिनटं झाकण ठेवणार आणि त्यानंतर भाजी वाफवली की मग ती आपण व्हेज भाजी पिझ्झा बेसला सगळं डेकोरेट करून पिझ्झा तयार करणार आहोत. तर आता व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे बघा, मी पिझ्झा बेस बाहेरून आणलेला आहे. एका पॅकेटमध्ये आपल्याला 3 पिझ्झा बेस भेटतात. तर आपण असं घरगुती पद्धतीने केलात तर मुलं असं हवे तेवढा खातील आणि आपण फॅमिलीसोबत सगळेजण आपण एन्जॉय करू शकतो पिझ्झा पार्टी. तर आता बघा, इथे मी पिझ्झा बेस आणल्यानंतर याला आपल्याला पहिले सॉस लावून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस नसेल किंवा कुठलाही असं सॉस नसेल, तर तुम्ही फक्त इथे टोमॅटो सॉस, आपला जो टोमॅटो केचप आहे तो आपल्याला लावायचा आहे. आता इथे मी थोडंसं काट्याच्या चमच्याने बघा थोडेसे मी इथे होल पाडून घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला पिझ्झा बेसला इथे सॉस लावून घ्यायचा आहे. आता हा सॉस लावल्यानंतर हा पूर्ण आतपर्यंत त्या होलामध्ये जातो आणि चविष्ट असा आपला पिझ्झा बनतो. तर आता हा सॉस मी सगळीकडनं स्पूनने असा लावून घेते बघा आणि एवढा टेस्टी होतो ना, की तुम्ही एकदा बनवलात तर नेहमीच बनवाल आणि आता अगदी झटपट होतो. 5 मिनिटामध्ये अगदी पिझ्झा आपला तयार होतो. तुम्ही एका मागोमाग असे करून गरमागरम असं फॅमिलीसोबत सर्व करू शकता. आता व्यवस्थित मी इथे बघा सॉस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावर भाजी ठेवायची आहे. आता जी भाजी आपण व्हेज भाजी जी शिजवलेली आहे, तर ती त्यावर व्यवस्थित अशी चमच्याने सगळीकडे पसरवून घ्यायची आणि भाजी सगळीकडनं व्यवस्थित लावून घेतल्यानंतर ठेवून घेतल्यावर त्यावर चिली फ्लेक्स आपल्याला टाकायचे आहेत. तर अशी जर भाजी थोडीशी शिजवून घेतली ना, की फार वेळ लागत नाही पिझ्झा तयार व्हायला. आणि पुढे कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवतेच तव्यावर. तर आता चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे.
जर तुम्हाला खरंच खूप जास्त तिखट किंवा स्पायसी खायची सवय असेल तर थोडे जास्त टाकू शकता, मुलांना थोडं कमी टाकू शकता. तर असं आवडीप्रमाणे टाकायचं आहे. याने खूप छान टेस्ट येते. त्यानंतर आता आपल्याला यावर बघा हे जे चीज आहे, अमूलचं चीज आणलेलं आहे मी, तर ते त्यावर आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे, किसून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर इथे मोझरेलासुद्धा चीज वापरू शकता. तर इथे मोझरेला चीज जर वापरलं तर अगदी बाहेरून आणल्यासारखी चव लागते, त्यापेक्षाही खूप भारी चव लागते. परंतु आता इथे मी अमूलचं चीज आणलं आहे आणि ते आता मी ग्रेट करून घेते एका छोट्या किसणीने. तर हे पूर्ण ग्रेट झाल्यानंतर आपल्याला तव्यावर ठेवून आपण तव्यावर पिझ्झा बेस ठेवायचा आहे आणि त्यानंतर ती 5 मिनिटामध्ये पिझ्झा आपला तयार होतो. आता सगळीकडनं मी बघा चीज हे ग्रेट करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे एक तवा तापायला ठेवला. तव्यावर इथे मी ताटली ठेवलेली आहे आणि ताटलीवर थोडंसं बटर हे मी ग्रीस करून घेते, जेणेकरून पिझ्झा बेस लागणार नाही खाली आणि चिकटणार नाही. तर तो अलगद असा उलथणीने बघा ताटलीवर ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी लो फ्लेमवर एक 3 ते 4 मिनिटं होऊ द्यायचं आहे आणि वरतून अशी एक झाकणी ठेवायची, जेणेकरून चीज त्याला लागणार नाही ताटलीला. अशी एक झाकणी आपल्याला ठेवायची आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला पिझ्झा तयार करून घ्यायचा आहे, नाहीतर खाली तो लागू शकतो. तर 2 मिनिटांमध्ये पिझ्झा तयार होतो. आता पिझ्झा तयार झालेला आहे. मी अलगद असा उलथणीने ताटलीमध्ये काढून घेतला आहे आणि नंतर कटरने आपल्याला कट करून 4 भाग करायचे आहे. तर खालून एवढा क्रंची झालेला आहे ना, तर खूप छान लागतो गरमागरम असा. तर असं तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक यू.